शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ यातील आज 19 क्रमांकाचा अभंग आज आपण पाहणार आहोत। 19 क्रमांकाच्या अभंगाचं शब्दशः अन्वय दृष्टीने अर्थचिंतन करण्याचा प्रयत्न हा होणार आहे। विद्यार्थी बालमित्र हो, श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, ह्या 3 संस्थेच्या समन्वयाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची ओळख व्हावी म्हणून संपन्न होत असलेला हा एक अभिनवपूर्ण असा एक कार्यक्रम, एक संस्कारक्षम उपक्रम, या अर्थाने आपण आज 19 क्रमांकाच्या अभंगाचं शब्दपरिचय होण्यासाठी प्रथम त्याचं उच्चारण करूया। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा, जप तप कर्म हरिविण धर्म, वाहुगाचे श्रम व्यर्थ जाय। हरी पाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। विद्यार्थी मित्र हो, पहिल्या चरणाचा अर्थ आपण पाहणार आहोत। पहिल्या चरणाच्या मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये क्रियापद आहे आणि ते आहे जपा। जप एखाद्या देवतेच्या मंत्राचं उच्चारण करणं, त्याला आपण जप असं म्हणतो। तो कोणीतरी श्रेष्ठ महापुरुषाने दिलेला असतो आणि त्याचा आपण वाणीने उच्चारण करतो, त्याला आपण जप असं म्हणतो। आणि जपाने एक अलौकिक प्रकारचं सामर्थ्य शक्ती, सुप्त शक्ती आपल्या शरीराच्या मध्ये प्राप्त होत असते। जपात सिद्धिर जपात सिद्धिर जपात सिद्धिर न संशया। त्या जपाने एक प्रकारची सिद्धी, सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य प्राप्त होत असतं। मग इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला एका नामाचा जप सांगतात आणि तो जप आहे नारायण जपा। नारायण नामाचा जप सांगतात। नारायण नामाचे वेगवेगळे अर्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत। नार शब्दाचा अर्थ होतो जल, आणि ह्या जलाची उत्पत्ती
ज्या नर म्हणजे परमात्म्यापासून झाली आहेत आणि त्या जलाचं उत्पत्तीस्थान हा परमात्मा, आयन म्हणजे राहण्याचं ठिकाण असं असल्यामुळे, त्या पाण्याच्या उत्पत्तीस्थान हा परमात्मा असल्यामुळे त्याला नारायण असं म्हणतात. आणि नर शब्दाचा अर्थ होतो मनुष्य प्राणी. या मनुष्य प्राण्याचंही अंतिम स्वरूप काय असेल तर तो परमात्मा आहे. आणि म्हणून या सगळ्या प्राणीमात्रांची उत्पत्ती त्या परमात्म्यापासून झाली. तो परमात्मा कारण आहे आणि कार्य हे कारणापासून उत्पन्न झालेलं असतं. म्हणून सगळ्या मनुष्यमात्रांचं मूळ कारण जो परमात्मा आहे त्याला नारायण असंही म्हणतात. किंवा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांना नार असं म्हणतात. आणि त्याची उत्पत्ती ही परमात्म्यापासून झाल्यामुळे, त्या सगळ्या सृष्टीचं कारण परमात्मा असल्यामुळे त्यालाही आयन हा परमात्मा आहे म्हणून त्याला नारायण असं म्हणतात. अशा विविध शब्दांचा अर्थ नारायण आहे. थोडक्यात नारायण म्हणजे परमात्मा, ज्याला आत्तापर्यंत आपण हरी शब्द, केशव शब्द या विविध शब्दांचा अर्थ आपण पाहिला. तर एकाच परमात्म्यालाही विविध प्रकारचे नावं आहेत आणि ते नावं विशिष्ट कारणाने प्राप्त झालेले असतात. तसे आम्हालासुद्धा विविध प्रकारचे नावं आहेतच ना. शाळेत आलो की विद्यार्थी, घरी गेलो की आपण त्या घरातले लहान मूल असतो तेव्हा आपण त्या घरातले मुलं असतो. गाडी चालवतो तेव्हा आपण ड्रायव्हर असतो. स्वयंपाक करतो तेव्हा आपण त्या घरातील किंवा त्या ठिकाणी आपण आचारी असं संबोधतो. ह्याप्रमाणे एकाच व्यक्तीला कार्यानुसार वेगवेगळे नावं प्राप्त होतात. त्याप्रमाणे परमात्मा ह्या सृष्टीमध्ये सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती, सृष्टीचा लय हे वेगवेगळं कार्य करत असल्यामुळे त्या अनेक नावांपैकी एक नाव आहे नारायण. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्याला एक उपदेश करतात की नारायण असा नावाचा जप करा. संन्याशी लोक एकमेकाला जेव्हा भेटतात तेव्हा दोन्ही हात जोडून ओम नमो नारायणाय असं म्हणत असतात. तसा हा अष्टाक्षरी मंत्र आहे. ओम नमो नारायणाय. त्या अष्टाक्षरी मंत्राचा सगळे संन्याशी एकमेकाला भेटल्यानंतर एकमेकाला वंदन नमस्कार त्या नावाने करतात. त्याचे वेगवेगळे अर्थ आपण पाहिले पण आहेत. ह्याप्रमाणे या भगवंताचं नामस्मरण, या भगवंताचं चिंतन, या परमात्म्याची आठवण, कोणाची जर आठवण करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याच्या नावाने करावी लागते. आणि नाव आल्याबरोबर त्याचं सगळं स्मरण होतं. तसं परमात्म्याच्या नारायण नावाचा तुम्ही जप करा, त्याचं अनुसंधान करा, त्याला आठवा, त्याचं स्मरण करा, त्याचं महात्म्य समजून घ्या. अशा अर्थाने नारायण जपा असा ह्या वाक्याचा भाव आहे. आणि नारायण जपा असं जे सांगितलेलं आहेत, हे जे वाक्य आहेत, हे वाक्य सार आहेत. सार आहेत असं म्हणताना हे वाक्य निष्कर्ष आहेत. वेदाने सर्व साधनांचा विचार करून काढलेला निष्कर्ष, त्यालाच माऊलींनी ह्या ठिकाणी सार म्हटलं आहे. म्हणून नारायण नामाचा जप करा हा सगळ्या शास्त्रांचा निष्कर्ष आहे. आणि हा निष्कर्ष एक नसतो, दोन नसतात, निष्कर्ष हा एकच असतो. आणि म्हणून एक सार
म्हणजे एक निष्कर्ष आहेत. काय? नारायण जपा. नारायण या भगवंताच्या नामाचं अनुसंधान वाणीने, मनाने, चित्ताने आणि बुद्धीने ह्या सगळ्या स्तरांच्यावरती तुम्ही करा. कारण हे एकमेव निष्कर्ष, हा एकमेव सार सगळ्या शास्त्रांचा आहे. म्हणून तुम्ही ह्या नारायण नामाचा जप करा. कुणी हा निष्कर्ष काढला? कुणी सांगितलं की केवळ भगवंताचं नाम अनुसंधान करणं हे सगळ्या वाङ्मयाचं सार आहे, असा निष्कर्ष कोणी काढला? याला कोणाचं प्रमाण आहे? आणि कोणतीही वस्तू सिद्ध करायची असेल तर त्याला प्रमाण लागतं, त्याला पुरावा लागतो. नाहीतर आपल्याला एखादी गोष्ट आठवली आणि आपण बोललो म्हणजे तो काही सिद्धांत होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोलण्याला काहीतरी आधार असावा लागतो, पुरावा असावा लागतो. कोर्टामध्ये सुद्धा एखादी गोष्ट सांगितली म्हणून लगेच मान्य होत नाही, तिथे सुद्धा पुरावा द्यावा लागतो. व्हॅलिड मीन्स यथार्थ ज्ञानाचं साधन म्हणून प्रमाण मानलं जातं. आणि ते प्रमाण कोणाचं आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना सगळ्यात प्राचीनतम वाङ्मय कोणतं असेल तर हे वेद वाङ्मय आहेत. आणि वेद हे अपौरुषेय आहेत, कोणत्याही पुरुषाने ते लिहिले नाहीत. मागच्या कल्पामध्ये जसे होते तसेच ईश्वराने ते अभिव्यक्त केले. धातापूर्व यथा अकल्पयत, अर्थात त्या परमात्म्याने मागच्या कल्पात जसे होते तसे त्याने ते प्रगट केले. ते ऋषीमुनींना त्या मंत्रांचा साक्षात्कार झाला आणि त्याने ते अक्षरं लिहून घेतली. पण लिहित असताना ते आम्हाला ते दिसले आहेत, ते आमचे नाहीत. ऋषयः मंत्रद्रष्टारः, ऋषी फक्त त्या मंत्राचे द्रष्टे असतात, म्हणजे पाहणारे असतात, त्याचे कर्ते नसतात. म्हणून ऋषींनी फक्त ते मंत्र दिसले आणि त्यांनी ते अक्षरबद्ध केले आणि म्हणून यांना ऋषी ह्या मंत्राचे कर्ते नाहीत तर द्रष्टे आहेत असं समजलं जातं. म्हणून वेद वाङ्मय हे अनादि अनंत आहेत, ते स्वयंभू आहेत. आणि म्हणून त्यांचं प्रमाणभूत म्हणून स्वीकार केला जातो. आणि ते स्वतः प्रामाण्य आहेत. सगळ्या गोष्टींना काहीतरी प्रामाण्य लागतं, पण वेदाच्या प्रामाण्याला दुसरं कोणाचंही प्रामाण्य लागत नाही. असं स्वयंप्रामाण्य असणारा हा वेद आहे आपल्याकडे. आणि तो प्राचीनतम भारतीयांचं वाङ्मय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे हे वेदाचे हे 4 प्रकार आहेत. आणि त्यातूनच मग पुढे आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद किंवा मग पुढे शिल्पवेद किंवा अथर्ववेद, शिल्पवेद, स्थापत्यशास्त्र असे विविध प्रकारचे नावं नंतर उपवेदांच्या संबंधाने येतात. हे वेद आणि उपवेद यांना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे वेद. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. यांच्यामध्ये ईश्वराच्या मध्ये असणाऱ्या प्राणीमात्रांच्या कल्याणाचं ज्ञान साठवलेलं आहे. सगळं ज्ञान त्या वेदामध्ये आहे. सगळ्या सायन्सचं ज्ञान त्यामध्ये आहे. आणि म्हणून ते वेद. त्याप्रमाणे शास्त्र आपल्याकडे मुख्य 6 आस्तिक आणि 6 नास्तिक दर्शनकार आहेत. ते देखील जगाच्या संबंधानं, जीवाच्या संबंधानं, ईश्वराच्या संबंधानं, बंधाच्या संबंधानं, मोक्षाच्या संबंधानं अशा विविध मुद्द्यांच्यावरती, गोष्टींच्यावरती लक्ष केंद्रित करून त्याचा विचार
हे शास्त्र शिकवणारे आहेत. त्याचप्रमाणे श्रुती, श्रुती म्हणजे उपनिषद. वेदातल्या ज्ञानभागालाच उपनिषद असं म्हणतात. त्यालाच अलीकडे म्हणण्यापेक्षा त्यालाच वेदांत हे एक नाव आहे. वेदांत नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत म्हणजे या उपनिषदांचंच नाव वेदांत आहे. त्याला श्रुती असं म्हणतात. म्हणजे वेदातल्या ज्ञानभागाचं, वेदातला जो ज्ञानभागाचा पोर्शन आहे, जो भाग आहे, त्याला श्रुती असं म्हणतात. त्याला उपनिषद असं म्हणतात. उपनिषदाची संख्या खूप आहेत, पण बाजारामध्ये 108 उपनिषदं भेटतात. तसे 1180 आहेत. पण त्यामध्ये 10 उपनिषद प्रमाण मानतात जास्त. त्याचं कारण भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य यांनी वयाच्या 16व्या वर्षी ह्या श्रुतींच्यावरती म्हणजे उपनिषदांच्यावरती भाष्य केलं. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य केलं, त्याला ज्ञानेश्वरी हे नाव आहे. तसं शंकराचार्यांनीसुद्धा वयाच्या 16व्या वर्षी गीतेवरती, उपनिषदांच्यावरती आणि ब्रह्मसूत्राच्यावरती भाष्य केलं आहे. 8 वर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान भाष्यम, 32 मुनिरभ्यगात. शंकराचार्यांचं वय 32 वर्ष. त्या 32 वर्षामध्ये 8 वर्षे चतुर्वेदी, 8 वर्षाचे असतानाच 4 वेदाचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद आणि वयाच्या 12व्या वर्षी सगळ्या शास्त्राचं ज्ञान पारंगत केलं. षोडशे कृतवान भाष्यम, वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवर, ब्रह्मसूत्रावर, उपनिषदांच्यावरती भाष्य केलं आणि 32व्या वर्षी हिमालयामध्ये आपलं जीवनकार्य पूर्ण केलं. असे शंकराचार्य त्यांनी उपनिषदांच्यावरती भाष्य केल्यामुळे त्यांनी 10 उपनिषद प्रमुख मानले जातात आपल्या भारतीय संस्कृतीच्यामध्ये. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, बृहदारण्य आणि छांदोग्य. आता मी जे सलग नावं उच्चारले विद्यार्थी मित्रांनो, एवढे उपनिषद आहेत. एवढ्या उपनिषदांच्यावरती 16व्या वर्षी भाष्य केलं. किती प्रचंड बुद्धिमत्ता असेल शंकराचार्यांची. हे का सांगितलं? ह्या उपनिषदांना श्रुती असं म्हणतात. याप्रमाणे वेद, शास्त्र आणि श्रुती यांचं जे वचन आहे, या वचनाला प्रमाणभूत, ऑथेंटिक मानलं जातं. म्हणून वेद वचन प्रमाण, शास्त्र वचन प्रमाण, श्रुती वचन प्रमाण. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन असं जे वाक्य आहे, त्या वाक्याच्यामध्ये अर्थ करण्याच्या दृष्टीने आपण असं करूया, वचन प्रमाण. वचनाच्या अगोदर प्रमाण लिहूया. कोणाचं वचन? श्रुती वचन प्रमाण, वेद वचन प्रमाण, शास्त्र वचन प्रमाण. अर्थात वेद, शास्त्र आणि श्रुती ह्या तीनही वाङ्मयाचं एक वचन प्रमाणभूत आहेत. तिघांनीही एक वचन निश्चित सांगितलं आहे आणि ते म्हणजे वेदशास्त्र आणि श्रुती यांचं प्रमाणभूत वचन आहे की ह्या जगामध्ये सगळ्यांचं सार काय असेल तर ईश्वर स्मरण, त्या परमात्म्याची आठवण, त्या परमात्म्याच्या नावाचं उच्चारण. यालाच म्हणतात की नारायण जपा. वेद, शास्त्र, श्रुतीचे वचन प्रमाण आणि केवळ सगळ्या वाङ्मयाचं एकच निष्कर्ष आहे, तो म्हणजे नारायण जपा. नारायणाचं स्मरण करा. त्याचं महात्म्य आपल्याला कळो किंवा न कळो. पोट दुखत असेल आणि गोळी घेतली, ती कोणत्या कंपनीची, त्यामध्ये काय कंटेन्ट्स आहे माहिती असो किंवा नसो,
घेतल्यानंतर आपलं पोट दुखणं थांबतं ना. कारण का, आपल्या त्याची ओळख असो किंवा नसो, त्यामध्ये सामर्थ्य शक्तीच एवढी आहे. भागवत पुराणाच्या मध्ये मरणासन्न असताना अजामिळाने आपल्या मुलाचं नाव नारायण ह्या नावाने त्याला हाक मारली. नारायण. आणि तो मृत्युमुखी पडला होता. त्या ठिकाणी भगवंताचे दूत आले आणि त्याला घेऊन गेले. आणि त्या यमदूताने सांगितलं, हा अतिशय पापी आहे, याला तुम्ही का घेऊन चाललात? आम्ही घेऊन जाणार आहे. पण विष्णुदूताने सांगितलं, त्याने नारायण या नामाचा उच्चारण केलं. ते म्हटले, नारायण तर त्याच्या मुलाचं नाव आहे. ते म्हटले, मुलाचं जरी नाव असलं पण ते देवाच्या नावावरून ठेवल्यामुळे त्याने देवाचंच नाव घेतलं आहे. आणि मग तो भगवंताच्याकडे गेला. मग भगवंताने त्याचा सगळा महिमा मोठेपणा नामाचा सांगितला. आणि मग पुन्हा तो परत येऊन त्या सगळ्या पूर्व जीवनाचा त्याग करून तो भगवंताचा शरणापन्न झाला. एवढा नारायण नामाचा महिमा श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलं आहे. म्हणजे तिथे उदाहरणासहित सांगितलं आहे. वेद, शास्त्र आणि श्रुती यांचाही निष्कर्ष आहे. म्हणून त्या ईश्वराचं अनुसंधान कायेने, वाचेने आणि मनाने, म्हणजेच मन, बुद्धी, चित्ताने ते करायचं. असं जर झालं गेलं तर हाच सगळ्यात मोठं तप, हीच सगळ्यात मोठी साधना. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जप तप कर्म हरिवीण धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणजे नारायण जपा असं म्हटलं ते निष्कर्ष आहे, हेच मुख्य आहे. याच्या व्यतिरिक्त वेदामध्ये खूप साधनं सांगितले आहे. कोणते आहेत? जप आहेत, वेगवेगळ्या देवतांचे जप सांगितले. तप सांगितले आहे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाने शरीर झिजवलं जातं. आणि ईश्वराच्या प्राप्तीकरता शरीर झिजवणं यालाच तप असं म्हणतात. स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरातेची तप. शरीर, मन, बुद्धी यांची आटणे झिजवायचं ईश्वराच्या प्राप्तीकरता, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये तप असं म्हटलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे तप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म, असे विविध कर्म सांगितले. आणि धर्म म्हणजे विवेक वैराग्य संपन्न असेल तर त्याने निवृत्ती धर्माचा पालन करायचं. म्हणजे सगळे इंद्रिय अंतर्मुख करून त्याने फक्त ईश्वर नामचिंतनातच वेळ घालवायचा. प्रवृत्ती लक्षण धर्म असं म्हणताना वेदाने सांगितलेले प्रमाणे मग शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, मुलंबाळांचा सांभाळ करायचा, त्यांचा संस्कार द्यायचे आणि मग पुन्हा हळूहळू त्यातून निवृत्त होऊन पुन्हा मग ईश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाला लागणं, हा जो प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, हा वेदांनी सांगितलेले दोन प्रकारचे धर्म आहेत. विविध प्रकारची आचारसंहिता सांगणारा हे सगळे धर्म आहेत. पण जे भगवंताचे भक्त असतात ते बाकी कोणत्याही साधनाच्या अवलंबनामध्ये पडत नाही. त्यांना फक्त हरिस्मरण, ईश्वराचं स्मरण हेच एकमेव जप, हरिस्मरण हेच एकमेव तप, हरिस्मरण हेच एकमेव कर्म आणि हरिस्मरण हेच एकमेव धर्म. मग ते हरिविण दुसरा जप करत नाही, हरीशिवाय दुसरं तप करत नाही, हरीच्याशिवाय दुसरं कर्म करत नाही, हरीच्याशिवाय त्यांचा धर्म नाही. म्हणजेच जप, तप, कर्म आणि धर्म हे वेगवेगळे साधनांचं फळ केवळ आणि केवळ त्या हरीच्या स्मरणामध्ये होत असतं. मग जपाला वेगळं महत्त्व नाही का? तपाला वेगळं महत्त्व नाही का? कर्माला वेगळं महत्त्व नाही का? प्रवृत्ती आणि निवृत्ती धर्माला महत्त्व नाही का? याचा स्वतंत्र विचार आणि त्याचं स्वतंत्र शास्त्र, त्याचा महिमा सांगणारे अनेक ग्रंथ आहेत.
पण ह्या वर्तमान काळामध्ये लोकांना इतका वेळ नाही. हे सगळं वाङ्मय संस्कृत असल्यामुळे त्यांना कळत नाही. कळालं तरी अनुष्ठान करण्याकरता खूप अडचणी असतात आणि जरी अनुष्ठान जर केलं तरी देखील त्या साधनाचाच अहंकार वाढायला लागतो. आणि म्हणून ते जर केले, जप तप कर्म हे सगळं धर्मांचं पालनही केलं, पण ईश्वराचं स्मरणच भक्तीच उपासना जर घडली गेली नाही तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जप करण्याकरता तप करण्याकरता कर्म करण्याकरता तुम्ही श्रम केले, पण ते श्रम ईश्वराच्या भक्तीकडे जर जात नसेल तर ते श्रम कसे आहे म्हटले, वाहुगाची श्रम. ते श्रम व्यर्थ आहेत, वावगे आहेत, फुकट आहेत ते. आणि म्हणून त्या श्रमाच्या बाबतीमध्ये 2 शब्द वापरले आहे, वाहुगाची श्रम आणि व्यर्थ श्रम जाय. त्याने जे जप तप कर्म आणि धर्म यांचं अनुष्ठान करण्याकरता जे काही प्रयत्न केले सातत्याने, ते सगळे वावगे ठरले, व्यर्थ ठरले आणि त्यांना कोणतंच फळ आलं नाही. म्हणून ते व्यर्थ जाय, निरर्थक आणि व्यर्थ. का बरं? म्हणून सगळं काही केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या विषयी भक्ती निर्माण जर झाली तर जपाला अर्थ, तर तपाला अर्थ, तर कर्माला अर्थ, तर धर्माला अर्थ. पण जप तप कर्म धर्म सगळं केले आणि त्या ईश्वराचीच अनुभूती आली नाही तर हे सगळे श्रम आहेत. कारण जप तप कर्म आणि धर्म यांच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचा उदय आपल्या अंतःकरणामध्ये जर झाला तर ते सगळे कर्म सार्थकी लागले, नाहीतर ते व्यर्थ गेल्यासारखे आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या श्रमाला व्यर्थ श्रम जाय आणि वाहुगाची श्रम जाय. म्हणजे श्रम शब्दाचे हे 2 विशेषण आहेत, व्यर्थ श्रम आणि वाहुगाची श्रम जाय, नष्ट होतात ते सगळे. परंतु वेदाने शास्त्राने आणि श्रुतीचे वचन प्रमाणभूत मानून त्या सगळ्यांनी काढलेला केवळ एकमेव निष्कर्ष म्हणजे विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. असं जर असेल आणि त्याप्रमाणे कोणी ती साधना केली तर त्यासाठी दृष्टांत देऊन त्याचा महिमा सांगतात. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. दृष्टांत दिला आहे भ्रमर आणि सुमन कळिके. सुमन कळिके भ्रमर गुंतले. भ्रमर शब्दाचा अर्थ होतो भुंगा, ज्याला 6 पाय असतात, षटपद असं त्याला म्हणतात, तो भुंगा. तो सारखा गुंजारव करत असतो आणि ज्या ठिकाणी सुगंधित फूल असेल आणि त्यात मकरंद असेल, त्या मकरंदयुक्त असणाऱ्या सुमन म्हणजे फुलाच्या मध्ये तो जाऊन तो मकरंद घेत असताना तो इतका स्वतःला विसरतो, जगाला विसरतो आणि त्या मकरंदाचा आस्वाद घेता घेता तो त्यात इतका गुंतून जातो की सगळ्या जगाचा त्याला विसर पडतो. आणि म्हणून सुमन कळिके भ्रमर गुंतले. त्या सुमन म्हणजे फुलाच्या कलीमध्ये ती जेव्हा विकसित होते तेव्हा भ्रमर त्यामध्ये गुंतून जातो, त्याला बाहेर यावं याची आठवणच राहत नाही. मोठमोठ्या लाकडांचा भुगा करण्याचं सामर्थ्य ज्या भ्रमराच्या मध्ये आहे, पण कोमल नाजूक असणाऱ्या त्या फुलाच्या कडे आकृष्ट होऊन त्याचा मकरंद सेवन करत असताना तो सगळं जग विसरतो. तसं पंचज्ञानेंद्रिय आणि 6वं मन असणारा हा जीवरूपी भ्रमर या परमात्मरूपी ह्या कमळाच्या मध्ये नामरूपी मकरंद घेण्यामध्ये ही जीवरूपी भ्रमर गुंतले
म्हणजे त्यात एकरूप झाले. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठी गेले. हरिपाठामध्ये जे गेले म्हणजे हरीच्या नामामध्ये जे रंगून गेले ते निवांतची ठेले. अर्थात त्यांना आता कोणताच प्रतिबंध नाही. जेव्हा कोणताच प्रतिबंध नसतो तेव्हा मनुष्य निवांत होतो. नाहीतर मनुष्य एकतर भूतकाळाचं चिंतन करतो, नाही तर भविष्यकाळाचं चिंतन करतो. भूतकाळामध्ये काहीतरी दुःखद घटना असल्या त्याच्या स्मरण करत असतो, भविष्यकाळाचे नियोजन करत असतो. परंतु आता जसं योगाच्याद्वारे चित्तवृत्तीचा निरोध होत असतो त्याप्रमाणे नामस्मरणाच्याद्वारे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये प्रतिबंध निर्माण होऊन वर्तमान काळामध्ये त्या ईश्वराचं नामचिंतन इतकं चालतं की तो संत महात्मा असे भगवान नामस्मरण करता करता स्वतःचा देहाचा विसर पडतो. दिवस आहे का रात्र आहे, सकाळ आहे का दुपार आहे, याचा पूर्णपणे विसर पडतो. शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी सुद्धा त्याच साधनाचा अवलंबन केला. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्यामध्ये काय आहे, हरिनाम, भगवंताचं हरीच्या नाम घेणं हाच माझ्यासाठी मंत्र आहे आणि हरीचं नाम घेणं हेच माझ्यासाठी शस्त्र आहेत. आपल्याकडे विविध प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र असतात. शस्त्र हातामध्ये घेऊन मग युद्ध केलं जातं आणि अस्त्र फेकून मारलं जातं, ते अस्त्र आहे म्हणजे युद्ध करण्यासाठीच आहे. पण भौतिक जगामध्ये असणारे शस्त्र आणि मंत्र हे दुसऱ्याला मारण्यासाठी असतात. पण हरिनाम हे असं मंत्र आहे, हरिनाम हे असं शस्त्र आहे. सगळ्या जगाला काळाची भीती आहे, पण हरिनाम हे असं शस्त्र आहे, त्या हरिनामाच्या शस्त्राने काळाला म्हणजे यमाला भीती वाटते. हरिनाम हे असं मंत्र आहे की त्या मंत्राने म्हटल्यानंतर यमसुद्धा घाबरतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात यमे कुळ गोत्र वर्जिले. त्या हरिनामाचं साधन मी अवलंबलं की माझ्या दृष्टीने तेच मंत्र आणि तेच शस्त्र आहे. त्या नामस्मरणाच्या साधनेच्या प्रभावानं यमे म्हणजे यमाने सुद्धा कुळ गोत्र म्हणजे ज्या कुळामध्ये ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले आणि ते सगळं गोत्र जे आहेत, कुळगोत्र, संपूर्ण जो परिवार आहे, या माऊलींचं जे जीवन आहे त्या जीवनाला यमाने वर्जिले म्हणजे यम त्यांच्याकडे जातच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही संजीवन समाधी आहे. म्हणजे अजूनही ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जिवंत आहेत आणि ते अजूनही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नारायण या मंत्राचं अनुसंधान करतात. म्हणून तुम्हालासुद्धा एक अजरामर अवस्था प्राप्त होईल ह्या नामस्मरणाने. याला वेदाचं आणि श्रुतीचं वचन प्रमाण आहेत आणि हे जर केलं तरच खऱ्या अर्थानं जप, तप, कर्म आणि धर्म हे सार्थकी ठरतील. नाहीतर तो एक श्रम होईल. भ्रमर कळिकेमध्ये गेला आणि तो सुगंध घेऊ लागला की तो शांत होतो, तसं हरिपाठामध्ये जीव निवांत होऊ शकतो. आणि म्हणून तुम्हीसुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं म्हणा. अगणित पुण्य त्याने होईल. शेष विचार नंतर पाहूया.